मैत्रिणींनो, आज आपण दही मिरची बनवूयात। त्यासाठी बघा मी ह्या हिरव्या मिरच्या आहेत ना, ह्या स्वच्छ धुवून घेतल्या। अगोदर त्या बाजारातून आणल्या, त्याचे देठ काढून घेतले। मग आता ह्या पाण्यात टाकून याला स्वच्छ धुवून घेऊ। हे बघा, आता आपली सगळी मिरची मधून कापून झाली आहे। आता याला सगळं एका भांड्यामध्ये घेऊयात। सगळी मिरची आता ह्या पातेल्यात मी काढून घेतली। यानंतर यामध्ये हे बघा 2 चमचे जिरेपूड टाकायचं, त्यानंतर धनेपूड आणि मीठ थोडं जास्त टाकायचं, कारण की ते वाळवल्यानंतर त्यामध्ये मुरतं चांगलं। यानंतर यात असं घट्ट दही टाकायचं। दही पातळ नाही टाकायचं, घट्ट टाकायचं, म्हणजे ते जास्त पाणी सोडणार नाही। आपण जर दुसरं पातळ दही टाकलं की मग ते त्याला खूप पाणी सुटतं। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। हे बघा, यामध्ये आता हे चांगलं आपण मिक्स करून घेतलं दही। याला आता आपण रात्रभर असंच ठेवणार आहे, म्हणजे ते दही, जिरेपूड, धने पावडर, मीठ सगळं त्याच्यामध्ये मुरेल असं चांगलं त्या मिरच्यांमध्ये। म्हणून याला एक रात्र असंच ठेवायचं। रात्रभर ठेवल्यामुळे बघा सगळं दही तिने सोक करून घेतलं आहे। आता याला एका ताटामध्ये काढून घेऊ आणि उन्हामध्ये वाळत ठेवू। हे बघा, असं ताटात पसरून मी आता याला उन्हात वाळत घालणार आहे। तुम्हाला पाहिजे तुम्ही टोपलीमध्ये सुद्धा वाळत घालू शकता। 2 ते 3 दिवस आता ही लिंबू मिरची छान वाळून घ्यायची। आपण जशी ती दही मिरची केली ना, ती तिखट असते म्हणून तिला रात्रभर आपण दह्यामध्ये भिजत ठेवली। आता हे माझ्याकडे मोठी मिरची आहे, ही तिखट अजिबात नसते, म्हणून हिला ताबडतोब आपण याच्यामध्ये दही आणि मीठ भरून वाळवायला ठेवलं तरी चालतं। हे बघा, एका त्याच पातेल्यात मी थोडंसं दही घेतलं। आता यामध्ये हे मीठ टाकणार आणि याला छान मिक्स करून घेणार। आता हे दही मीठ चांगलं मिक्स करून घेतलं। यानंतर ही मिरची मधून कापून घेणार। हे बघा, आता ह्या मिरच्या अशा पद्धतीने मधून कापून घेतल्या। आता यामध्ये हे दही मिरची भरायचं। हे बघा, आता आपली ही दही मिरची तयार आहे। हिला देखील उन्हामध्ये वाळत घालू। माझ्याकडे थोडी मिरची होती म्हणून मी थोड्या प्रमाणात केली, तुम्ही हे जास्त प्रमाणातही करू शकता। आणि ते दही पण उरलेलं होतं पातेल्यामध्ये, ते फेकण्यात गेलं असतं सगळं, म्हणून मी लगेच हा प्रकार तुम्हाला दाखवला। हे बघा, आता आपली दही मिरची चांगली वाळलेली बरं का। आता हिला आपण थोड्याशा तेलामध्ये भाजून घेऊ। हे बघा, आता आपण यामध्ये थोड्याशा मिरच्या, चांगलं भांडं गरम झालं आहे, यामध्ये थोड्याशा मिरच्या टाकू आणि थोडीशी तेलाची धार टाकायची। याला आता छान बघा, त्या तेव्हाच भाजल्या जातात। वाळलेल्या आहेत ना, त्यामुळे पटकन होतात आणि अशा कुरकुरीत होतात छान। आता गॅस बंद करून टाकू। हे बघा, तुम्ही बघू शकता हे आता छान भाजल्या गेल्या, लगेचच होतात त्या। हे बघा, आता त्या तळलेल्या मिरच्या आहेत ना, त्याला असं कुस्करून घ्यायचं। गरम गरम वरण भात किंवा मग खिचडी याच्यासोबत ते खूप भारी लागते खायला। तुम्ही अशी दही मिरची नक्की करून बघा। हा असा खुडा करायचा त्याचा आणि मुगाच्या डाळीच्या खिचडीवर किंवा वरण भातावर टाकून खाऊ शकतो, किंवा नुसत्या तशा मिरच्या देखील त्याच्यासोबत तोंडी लावायला आपण खाऊ शकतो।